नमस्कार मित्रांनो, शेती आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. किसान हो आपलं नवीन चॅनल आहे, त्याच्यावर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण एक छोटीशी मुलाखत घेणार आहे, तरी तुम्ही आपले 10-15 मिनिट टाइम काढून ही सगळी मुलाखत पहा. नर्सरी आहे इकडे छान प्रकारे असं बनलेली. आंब्याचे रोपं पाहू शकता कशा प्रकारे एकदम छान आलेले आहेत. सर्व माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे 10 ते 15 मिनिटांमध्ये. तर तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नर्सरीचं नाव आहे जय हनुमान केशर आंबा नर्सरी, सोंडा बुद्रुक, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. शासन मान्य नर्सरी आहे आपली. बर. मग इथं झाड कोणत्या कोणत्या आहेत? आपल्याकडे इथं नारळ आहे, तुम्ही नारळ बघू शकता. इथं आता नारळ लागले, 4-5 वर्षी नारळ चालू होत याचा. असं का? ही गरमीमुळं जास्त उष्णता असल्यामुळं नारळ लागले तेव्हा इकडं. असं आतमध्ये आता कोणते कोणते आपल्याकडे सर्वात फळांचं जास्त झाड आहे? केशर आंबा, केशर आंबा, केशर आंबा, चक्कू, पेरू, नारळ. इकडे हे नारळ तुमच्या नर्सरी मधलेच तयार केलेले आहेत? हा, हे नर्सरी मधले तयार आहेत नारळ. आता ही रोप पुण्या जातीचं कोणती व्हरायटी आहे? केशर जातीचं आहे. केशर जातीचं आहे का? एक मिनिट थांबा, पाठवला. हॅलो. हा, हे केशर जातीचे रोप आहेत सगळे. आता ही एक रोप जे आहे हे तुम्ही ही केवढ्या देता? आता हे 90 रुपयाला रोप आहे. 90 रुपये रोप आहे का? जर आमच्या प्रेक्षकांना जर पाहिजे जर असलं तर तुम्ही ही प्रोव्हाइड करू शकता का? देऊ शकता? हो, देऊ शकतो. कमीत कमी तुम्ही किंमत सांगितली का? हा, हे गव्हर्नमेंटच्या दरच आमचे. एक वर्षाची रोपट्याची किंमत 90 रुपये. 90 रुपये. बघा पहा मित्रांनो, एवढं उंचीचं झाड रोपट तुम्हाला मिळते 90 रुपयाला फक्त आणि फक्त. गव्हर्नमेंट रेटच्या हिशोबाने ह्याने देतात. आणि अगदी एकदम व्हरायटी तर दुसरी चेंज होणार नाही ना? नाही, व्हरायटी चेंज नाही. तुम्ही केशर म्हणा तर केशरच, जे जात सांगताल तीच जात मिळते आमच्यापासून. असं नाही की दुसरे आंबे निघू नये, नाही, शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. तसले भेसळ होणार नाही, कारण गॅरंटेड आहे तुमचं सगळं. गव्हर्नमेंट. आता ही लहान दिसायचे रोपटे आणि ही मोठे दिसायचे, ह्याची प्राइस काय? वय जास्त आहे याचं. हे तुम्हाला 150 रुपये रोप पडतंय. 150 रुपयाला का? बर. म्हणजे चांगले व्हरायटी. आणि किती वर्षाचं रोप आता ही? आता ही 2 वर्षाची रोपटे. बर. ती 1 वर्षाचं आहे, हे 2 वर्षाचे, ते 2.5 वर्षाचं आहे. त्याचा 250 रुपये दर आहे. असं 250 रुपये. मतलब डायरेक्ट सेल प्राइस तुम्ही सांगताय बरोबर? हो. म्हणजे कमी नाही, जास्त नाही, काय नाही. तुम्हाला योग्य दराने हे द्यायचे रेट आहेत म्हणा की. हो. जर कोणी जर आमचे प्रेक्षक जर कॉल केला तर तुम्ही ह्या दरात देऊ शकता ना? हो. बर. आणि ही कोणती व्हरायटी आहे? हे सगळं पुरा केशरच आहे. सगळ्यात जास्त केशरच आपल्या बनवलं जातं. बर. हे बघा, इथं आमच्या ग्राफ्टिंग. आणि हे नारळाची तुम्ही तयार केलेली व्हरायटी आहे का? कुठून आणला ही झाड? हे बाहेरून घेतलेले असतात. आपल्याकडे नारळ तयार होत नाही, तुम्ही आणता आणि इथं मोठे करता. आणि ही जी व्हरायटी आहे इकडे कोणते कोणते? लिंबुनी वगैरे काय? हे लिंबू आहे आपल्याकडे. किती वर्षात फळ लागतं ह्या लिंबाना? लिंबाला 2 वर्षांमध्ये, 2 वर्षात 3 फळ वर्षांमध्ये लागते. लिंबू चालू होत. आणि इकडे ही बी दिसते चक्कू वगैरे. चक्कूला चालूच राहते, पण 2 वर्षानंतर तुम्ही फळ घेऊ शकता याला. ही चक्कू. त्या चक्कूला फ्लावरिंग चालूच राहते. 2 वर्षाला फळ घेऊ शकता. 2 आता ह्या चक्कूच्या झाडाची प्राइस काय? 100 रुपये आणि 200 रुपये. 100 रुपये आणि 200 रुपये. जर मोठं घेतलं तर 100 रुपये, 200 रुपये. 200 रुपये. आणि लहान घेतलं तर 100 रुपये. 100 रुपये. आणि इकडे लहान लहान व्हरायटी दिसते बऱ्याच काही. ही काय मोगरा आहे का? मोगरा आहे, गुलाब आहे, ती आवळा. ह्याचे ह्या मोगऱ्याचा रेट काय? मोगऱ्याचा 20 रुपये. गुलाब 40 रुपये. आणि ती आवळा 40 रुपये. घडीपत्ता 40 रुपये. तिकडे शेवगा आहे वाटतं. शेवगा कसं? शेवगा 20 रुपये, 15 रुपये, जसं तुम्ही तयार करून देता. हो. पहा मित्रांनो, टाइम काढून थोडा व्हिडिओ बघा. थोडा व्हिडिओ लंबा होईल त्याच्यासाठी सॉरी, पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण माहिती मिळेल. माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इकडे ग्राफ्टिंग चालू आहे का? म्हणजे कलम करला. ही सागवान आहे का? सागवान. ही जांभळीचं कोणती व्हरायटी जांभळ आहे? कोकण बाडुळी. मोठी मोठी जांभळ लागते. मोठे जांभळ. आता ह्याची काय प्राइस आहे? त्याचं 100 रुपये. 100 रुपये. कलम वगैरे केला का? कलम केलेले. इकडे कलमच दाखवा. हे सगळं कलम केलेलं आहे म्हणा की. नाही, हे इकडचं हे घ्या. आता इकडे नवीन ग्राफ्टिंग होणार आहे मित्रांनो. ही पाहू शकता. कोया उगवलेल्या. कोया उगवल्यात आणि ह्याला लगेच ग्राफ्टिंग सुरू होणार, म्हणजे कलम करण्याची पद्धत सुरू होणार आहे. तेव्हा इकडे कलम चालू आहे.
ही शेवग्याचं रोप लागवड करण्यात आलेलं आहे. कोणत्या व्हरायटीचं आहे? ओडिशी. ओडिशी म्हणजे मोठ्या मोठ्या लांब लांब शेंगा लागणारं पीक आहे. छान प्रकारे असं नर्सरी आहे मित्रांनो. जर आवडलं तर आंब्याची लावण करा आणि आंबे मागवा. तुम्हाला मी फोटोवर मोबाईल नंबर देईन आणि यांचा नंबर सुद्धा मी सांगणार आहे लास्टला. हे कलमा केले. ही कलमा चालू आहेत आणि इथं कलम फुटलेली पण आहे. ग्राफ्टिंग चालू आहे. एकाने कलम करून जाऊ शकता का आमच्या प्रेक्षकांना? हो. ठीक आहे मित्रांनो, थोडं थांबा. आपण एक कलम करून पाहणार आहे कशा प्रकारे आपण करू शकतो. जर आपल्या बांधावर कुठं जर झाड उगवलं असलं आणि तुम्ही जर हा व्हिडिओ दुरून जर बघत असला तर तिथं पण तुम्ही आपलं स्वतः कलम करू शकता. पाहू शकता कशा प्रकारे एकदम असं नियोजन प्रकारे. ही इकडे रोप कशी आहेत? सगळ्यात कमी रेटचे रोप केवढ्याला आहे तुमच्यापाशी? कमीत कमी 90 रुपये दर. 1 वर्षाचं 90 रुपये. 90. आणि जस्ट कलम केलेलं आणि ती जर सेल करायचं असलं तर त्याची किंमत किती? त्याचे 60 रुपये किंमत. 60 रुपये. म्हणजे लवकर कलम झाली जर ती जर चिटकली असली किंवा 6 महिन्याचं रोप असलं तर ती तुम्हाला 50-60 रुपयाला रोप मिळेल मित्रांनो. पुढे एक नर्सरी आहे, पुढची पण पाहू शकता काय काय नियोजन आहे यांचं. इकडे भाजीपाला. इकडे सगळं भाजीपाल्याचं आहे मित्रांनो. इकडे गोबीचं रोप तयार आहे, फुलगोबीचं रोप. जर कोणाला लागत असतं तर घेऊन जाऊ शकता. चांगली गॅरंटेड आहे ना रोप? हो. रोप लावण्यासाठी आलेले आहे मित्रांनो. कुणी टाकायला सांगितलं तर टाकला तुम्ही? नाही, ऑर्डर होती शेतकऱ्याची. पाऊस नसल्यामुळं थोडस रुकले रोप. जाणार आहे रोप नाही. पाऊस पडला की इकडे मिरचीचं रोप आहे मित्रांनो. इकडे गोबीचं रोप आहे. चला या. असं आहे मित्रांनो, चांगल्या प्रकारे यांनी रोप तयार केलं आहे आणि कमीत कमी दरामध्ये देतात आणि गॅरंटेड देतात. गॅरंटी म्हणजे काय? आपलीच गॅरंटी घ्या. का की आपलं गाव आणि यांचं गाव एकदम जवळच आहे. इथून अर्धा किलोमीटरवर मी राहतो आणि इथं जवळच नर्सरी आहे. मला पण ती तुतीचं रोपाना घ्यायचं होतं, त्यासाठी मी इथं आलतो. दौरा मारला म्हणून एक व्हिडिओ काढला. व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही असं आता इथून 1-2 झाडं घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन मी, ताकी आल्यानंतर काही ना काही घेतल्याशिवाय जाणं बरोबर नाही. बघूत काहीतरी घेऊन जाऊया आपण बी. तुम्हाला जाऊतो मी काय नेणार आहे काय नाही. आणि आपल्याला ही कशाचं झाड आहे हो? काही कोणतं? ही सावलीसाठी आहे का? हा, ते करंजीचं झाड आहे. ही केवढ्याला? 40 रुपये. 40 रुपये. कसं आहे मित्रांनो, जर तुम्ही मला सांगा, तुतीचं रोप जर आपल्याला पाहिजे असलं तर कसं मिळेल? आपल्याला शेळी पालन करायचंय. आमच्याकडे 5 रुपयाला रोप मिळतं तुतीचं तयार करून. म्हणजे असं बॅगेमध्ये तयार करून देणार तुम्ही? बॅगमध्ये तयार करून मिळणार. एक 5 रुपयाला? 5 रुपयाला. आणि जर आपण कांडी घेतली तर? कांडी घेतली तर 2 रुपयाला. 2 रुपयाला का? तुम्ही प्रोव्हाइड करून देणार, अवेलेबल करून देणार का? हो. बर मित्रांनो, जर कोणाला शेळी पालन करायचं असलं आणि नवीन जर रेशम बी उद्योग जर करायचा असलं तर तुम्ही हे करू शकता. तुतीचं रोप मागू शकता किंवा कांडी मागू शकता आणि आपलं हे करू शकता. आता आपण एक पाहणार आहे, आपण इथं कलम कशा प्रकारे केलं जातं. याला काय म्हणतात कलमला? ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग आपण बघणार आहे कसं करतात काय नाही. करून जावा बरं एक. तर मित्रांनो, आपण बघणार आहे ग्राफ्टिंग कसं केलं जातं आणि कलम कशा प्रकारे आपण करतो. ही पट्ट्या असे भेटतात, नाहीतर आपण बनवू शकतो पट्ट्या. वरून कट करून घ्यायचं कलम करण्याच्या अगोदर. कट करून घेतल्यानंतर ती ग्राफ्टिंग करणाऱ्या काडीला सेक्शन बनवून घ्यायचं असं दोन्ही साईडनं. आणि एका साईडनं असं कापायचं मध्य भागातून. सेंटर मध्ये असं घालायचं आणि एक पट्टी घ्यायची. खाल्ल्या बाजूने असं वर गुपत यायचं मित्रांनो, ताकी पाणी जाणार नाही. असं असं करत 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 शेवटपर्यंत यायचं, वरपर्यंत जायचं पार, ताकी ही झाली कलम. ही झाली कलम. केसरची काडी, खालची आंबट आंबा. आंबट आंबा. हे झालं कलमीकरण. ही बांधल्यानंतर हे असं 1 वर्षाचं रोप तयार होतं. 21 दिवसाला फूट होती आणि 1 वर्षामध्ये ही विक्रीला तयार होतं रोप आपलं. 1 वर्षाला.
आता तुम्ही जर मानलो कमी दामात जर कुणाला जरा घेऊन जायचा तर ही केवढ्याला एक फुटवा केलेला? हे 60 रुपयाला. 60 रुपयाला फुटवा कमी केलेला. वयाचं 60 रुपयाला. कमी वयात 60 रुपयाला म्हणजे ही अशी आहेत अशी. किती 6 महिने झाले का ह्यांना फुटवा करून? वर्ष झालेलं आहे. वर्ष झालेलं आहे का? वर्षाच्या पुढचे 90 रुपये. हा. असं आहे. ही जर फुटलं तर 60 रुपयाला मित्रांनो. कमी भांडवल असू शकतं, कोणाकडे जास्त असू शकतं, कोणी फळ लागणारे सुद्धा झाडं घेऊ शकतं. पाहू शकता एक चांगलं जांभळी झाड काढा बरं. आता आपण एक जांभळी झाड घेऊ. तुम्हाला त्याच्या खाली मुळ्या गेल्या. व्हरायटी वालं चांगलं जांभळी झाड घेऊन जाऊ मित्रांनो लावण्यासाठी. बाकी तर आपल्या इकडे भरपूर झाड आहेत. फणसाचं झाड आहे का तुमच्याकडे? संपले होते. फणसाचं झाड एक पाहिजे होतं आणि एक आपला जांभळीचं झाड पाहिजे मित्रांनो. चला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असं जर तुम्हाला रोप पाहिजे असलं तर गॅरंटेड रोप घेऊन जावा. ऑल इंडिया महाराष्ट्रामधून कुठून बी मागू शकता. तुम्हाला घरपोच दिलं जाईल. पोहोचण्याचे पैसे लागतील मित्रांनो. वरील नंबर तुम्हाला मी पहिला सुरू टाकलेला आहे. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. तहे दिल से धन्यवाद. राम राम.